राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। आज मालेगाव शहरातून, मालेगाव तालुक्यातून मुस्लिम समाजाचे किमान 500 लोकांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मध्ये केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वात आणि उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष, नाशिक जिल्ह्याची आन बान शान प्रकाशजी लोंढे साहेबांच्या मार्गदर्शनाने मालेगाव शहरच्या मध्यवर्ती ठिकाणी शासकीय विश्रामगृहामध्ये 500 मुस्लिम नौजवान कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश करून रिपब्लिकन पार्टीचे हात बळकट करण्यासाठी मालेगाव शहरामध्ये येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असतील, या सर्व निवडणुका आमचा महायुती, शिवसेना शिंदे साहेबांचा गट, राष्ट्रवादी अजितदादा पवारांचा गट आणि भारतीय जनता पार्टी आणि आम्ही चौथा पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मालेगाव शहराच्या तमाम निवडणुका, मालेगाव तालुक्याच्या तमाम निवडणुका सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन, महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांना सोबत घेऊन मालेगाव मध्ये महानगरपालिका असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, निळा झेंडा, भगवा झेंडा घेऊन सर्व आमचे महायुतीचे घटक पक्षांचे हिरवा झेंडा घेऊन सगळ्यांना सोबत ताकदीने घेऊन या निवडणुका आम्ही आमच्या ताकदीने याची तयारी करण्यासाठी मालेगाव शहरातील तरुण कार्यकर्त्यांचं बळ आमच्या पाठीशी उभं राहिलेलं आहे। आम्हा सर्वांना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेबांचे आशीर्वाद लाभलेले आहेत। आमचा सगळ्यांचा आधारस्तंभ आदरणीय प्रकाशजी लोंढे साहेबांच्या आदेशाने आम्ही पूर्ण तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये, गावागावामध्ये जाऊन रिपब्लिकन पार्टीची चळवळ ताकदीने उभी करणार आहोत। रिपब्लिकन पार्टी एक पक्ष नसून हा आमचा परिवार आहे। या परिवाराला एक संघ जोडण्यासाठी दलित आणि मुस्लिम एक संघ होऊन या मालेगाव महानगरपालिकेवर आमचा झेंडा कसा फडकेल, आमची ताकद कशी निर्माण होईल, यासाठी ह्या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी आम्हाला हाक दिलेली आहे। आम्ही त्यांच्या हाकेला होकारा देऊन मातंग समाज असेल, चर्मकार समाज असेल, आदिवासी समाज असेल, मराठा समाज असेल, आमच्या या पक्षामध्ये दैनंदिन दिवसेंदिवस सगळ्या कार्यकर्त्यांचा ओढा लागलेला आहे। आता पुढच्या काळामध्ये गाव तेथे शाखा, वार्ड तेथे कार्यकर्ता, गली तिथे सगळे चौकात रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते उभे करण्यासाठी आम्हाला वरून पक्षाने आदेश दिले आहेत। त्याप्रमाणे आम्ही सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, आमचे शहराचे अध्यक्ष, महानगर प्रमुख विकासजी केदारे साहेब, आमचे युवक जिल्हा अध्यक्ष सुशीलजी उशिरे साहेब, आमचे तालुकाचे अध्यक्ष दिलीप अण्णा आयरे साहेब, आमचे वाल्मिकराव सोनवणे साहेब, आमचे रिपब्लिकन पार्टीचे जुने जाणते कार्यकर्ते, माझे मित्र, माजी जिल्हा अध्यक्ष, माजी नगरसेवक भारतजी चव्हाण साहेब, बापूजी चव्हाण साहेब, सुभाषजी ढिवरे साहेब, रतिलाल पवार साहेब, आमच्या सोबत आलेले आमचे सगळे मुस्लिम युवक कार्यकर्ते, आम्ही सगळी फळी घेऊन मालेगाव शहराच्या कानाकोपरा पिंजून काढणार आहोत। सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन रिपब्लिकन पार्टी चळवळ बळकट करणार आहोत। महिलांचा सुद्धा मोठा समावेश आमच्यामध्ये होणार आहे। आता काही दिवसाने महिला मंडळाचा सुद्धा मेळावा आम्ही लवकरच घेणार आहोत।
अजून काही नवीन कार्यकर्त्यांचा पदग्रहण सोहळा, पक्ष प्रवेश सोहळा आता 2-4 दिवसामध्ये आदरणीय लोंढे साहेबांच्या आदेशाने धम्मतीर्थावर जाऊन आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करणार आहोत। रिपब्लिकन पार्टी बळकट करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आम्हाला साथ देण्याचं ठरवलेलं आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये आम्ही रिपब्लिकन पार्टी बळकट करू। या ठिकाणी एवढंच बोलतो, सगळ्यांना एकच विनंती करतो, सगळ्यांनी एकच घोषणा द्या, आदरणीय रामदासजी आठवले साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ, आदरणीय रामदासजी आठवले साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ, आदरणीय प्रकाश जी लोंढे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ, आदरणीय प्रकाश जी लोंढे साहब आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा, जय हो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जय हो। जय भीम जय मेम।